मराठ्यांच्या संतापाची ठिणगी आता मोठ्या आगीत रूपांतर होण्याची शक्यता आहे। मराठा समाजाचा वाढता आक्रोश आणि सरकारवरील वाढता दबाव या संघर्षाचा शेवट नेमका कुठे होणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला असून आंदोलन आता अधिक आक्रमक होताना दिसत आहे। मराठा आरक्षण उपसमिती विरोधात संताप व्यक्त करत आंदोलकांनी सरकारवर थेट षडयंत्र रचल्याचा आरोप केला। मराठा आंदोलक नाना जावळे यांनी पत्रकार परिषदेत संतप्त प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दात इशारा दिला, आरक्षणाच्या नावाखाली समाजाची दिशाभूल सुरू आहे। त्वरित ठोस GR काढा, नाहीतर मराठवाड्यात एकाही राष्ट्रीय नेत्याला फिरू देणार नाही। दरम्यान आंदोलकांनी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली। मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट प्रमाणपत्र दिले जातात का नाही हा आमचा मुख्य प्रश्न आहे की या मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेट सरकारने स्वीकारले का नाही हा आमचा मुख्य प्रश्न आहे। कारण की त्या माध्यमातून जी सरकारकडून फसवणूक केली जाते की अमुक लाख नोंदी सापडल्या तमुक लाख नोंदी सापडल्या, परंतु गेल्या वर्षभरामध्ये जर आपण पाहिलं असेल तर बोटावर मोजण्या इतपत नोंदी सापडत आहेत। कारण की जो संघर्ष हा मराठवाड्यामधून उभा राहिला, ज्या तरुणांसाठी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अनेक आत्महत्या झाल्या, अनेक केसेस झाल्या, परंतु खरा समाजाला आज न्याय मिळत नाही। म्हणून ज्या या मराठवाड्यामध्ये मराठ्यांची माती केली जाते त्यासाठी आम्ही आज विखे पाटलांना जाब विचारण्यासाठी आलेलो होतो। कारण की विखे पाटील या समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी तातडीने या संदर्भामध्ये बैठक लावली गेली पाहिजे आणि मराठा समाजाला न्याय दिला गेला पाहिजे। कारण की आज मराठा समाज इतक्या वर्षापासून आंदोलन करतोय आणि केवळ मराठा आरक्षणाच्या नावाखाली परत एकदा मराठ्यांनाच गाजर दाखवण्याचं काम या सरकारने केलंय काय असं प्रश्न मराठा समाजामध्ये पडलेला आहे। म्हणून काही लोकांनी घेतल्यासारखं करायचं, सरकारनं दिल्यासारखं करायचं, म्हणजे संगनमत करून ही मराठ्यांची फसवणूक चालली आहे का हा आमचा प्रश्न आहे। म्हणून त्यासाठी आम्ही येणाऱ्या 23 तारखेला बैठक लावू असं विखे पाटलांनी आश्वासन दिलेलं आहे। त्यामध्ये जर तोडगा नाही निघाला तर आम्ही रस्त्यावर परत एकदा उतरल्याशिवाय राहणार नाही। सर्व या ठिकाणी मराठवाड्यातील महाराष्ट्रातील काही समन्वयक सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत। आमचे केरे पाटील आलेले आहेत, आमचे सुभाषदादा जावळे पाटील आलेले आहेत, भीमराव आहेत, आमचे सुनील कोटकर या ठिकाणी आहेत, ज्यांनी संपूर्ण आयुष्य या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी घातलेलं आहे। आणि जर परत जर मराठा समाजाची फसवणूक होत असतील तर आता आम्ही हे सहन करणार नाही। आणि मराठवाड्यातील मराठे जर हा प्रश्न सुटत नसतील तर एकाही राजकीय पुढाऱ्यांना यापुढे या मराठवाड्यामध्ये फिरू दिलं जाणार नाही असं आवाहन मी समाजाला करतो। मराठा समाजाची फसवणूक कोण करते यापेक्षा की अनेक सरकारांनीच ही मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे। आणि या संदर्भामध्ये आमची एक स्पष्ट भूमिका आहे की तुम्ही एक मराठा समाजाला ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील असं सांगितलं गेलं, परंतु आज जे काही नोंदी आज समोर येत आहेत की लाखावर नोंदी सापडल्या, ही आजच्या नोंदी नाही, ती पहिल्याच्या नोंदी आहेत। आज केवळ थोड्याफार आज संभाजीनगरमध्ये किती नोंदी सापडल्यात? गेल्या वर्षभरामध्ये 843 नोंदी, म्हणजे हे 843 लोकांसाठी आंदोलन नाही, संपूर्ण मराठवाड्यातील प्रत्येक पोराला, मराठा समाजातील प्रत्येक माणसाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे। म्हणून ह्याच्यावर कोणी राजकारण करू नये आणि सरकारनं सुद्धा राजकारण न करता, एक समाजामध्ये ते निर्माण न करता सरळ हैदराबाद गॅजेट स्वीकारावं। कारण की हैदराबाद गॅजेटच्या नावाखाली, या आंदोलनाच्या नावाखाली जे मराठा समाजाच्या हक्काचं EWS आरक्षण होतं ते सुद्धा सरकारनं काढून घेतलेलं आहे। म्हणून परत एकदा या मराठवाड्यातील मराठ्यांची माती करण्याचं काम काही लोकांनी केलेलं आहे, संगनमतानं केलेलं आहे। जरांगे पाटील मुंबईला गेले, 2 आंदोलन झालं मोठ्या प्रमाणात, पण पदरी काहीच पडलं नाही असं तुम्हाला थेट म्हणायचं आहे? नाही, ज्यांच्या नोंदी सापडत आहेत त्यांना ती प्रमाणपत्र मिळतील, परंतु ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडत नाहीत, असे 70% मराठा समाज आहे, ज्यांच्या नोंदी सापडत नाहीत त्या मराठ्यांचं काय हा आमचा मुख्य प्रश्न आहे। समाजाची दिशाभूल करते कोण? समाजाची दिशाभूल कोण करते हे सरकारलाच आपण विचारलं पाहिजे। कारण सरकारच करतंय, ज्यांच्या हातामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे ते सरकार गप्प काय? समाजाचा कागद घेऊन आला तिथून मुंबईतून, समाजाचा कागद घेऊन आला, मग ते सरकारनं कसं फसविलं, मग ते कागद बोगस होता का काय होता हे सरकारनं सांगावं। नाही, नेता बोगस असं म्हणता येणार नाही, त्यांनी सुद्धा समाजासाठी काम केलेलं आहे, आम्ही सुद्धा समाजासाठी काम करतो, परंतु ते देताना थोडासा सर्वांना विश्वासात घेऊन विचार करायला पाहिजे होता। कारण की आजचं आंदोलन नाही, ही 40 वर्षापासूनची लढाई आहे आणि 40 वर्षापासून मराठा समाजाची फसवणूक केली जाते। मग कोण करते
हे विचारण्यासाठीच आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. नाहीतर यापुढे आम्ही परत एकदा जोपर्यंत मराठा समाजाला खरं आरक्षण, टिकाऊ आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नव्हतो. तुम्ही आता पुन्हा आंदोलनाचा हात्यार उपसणार? 100% उपसणार. कारण की मराठा समाजाला आंदोलनाशिवाय आता दुसरं काही राहिलेच नाही. हत्यारं बी संपलीत सर्व. फक्त आम्ही रस्त्यावर उतरून आम्हाला गोळ्या घाला, काही करा, परंतु आता शेवटच्या आरपारचं एकदा आम्ही लढाई करणार आहोत. आरक्षणाचा मुद्दा हा फार महत्वाचा आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यासाठी. मात्र मराठवाड्यात वेगळं राजकारण दिसतंय, पुतळ्यांचं राजकारण चाललंय. दोन समाज आमने सामने आलेले आहेत, अशी काही समोर दिसतात. बरोबर आहे. पुतळ्याचं राजकारण खरं तर कोणी करू नये. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व महाराष्ट्राचं नाही, देशाचं एक स्वाभिमान, अभिमान सर्व छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि या ठिकाणी राजकारणासाठी अनेक राजकीय लोक असतील, पक्षामधील असतील, किंवा फक्त केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर राजकारणासाठी करायचा, पुतळ्याचं राजकारण करून समाजामध्ये भांडणं लावायचे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी कुठलीही आट किंवा कुठलीही परमिशनची गरज नसावी. आणि असा सरकारने जी आर काढला पाहिजे. ज्या ठिकाणी ज्या गावामध्ये पुतळ्याची मागणी होईल त्या ठिकाणी सरकारनं स्वतःचे पैसे घालून त्या ठिकाणी पुतळा उभा केला गेला पाहिजे. आणि छत्रपती महाराज हे सर्वांचे दैवत आहेत. ज्या वेळेस तुम्हाला आपण सत्तेवर यायच्या अगोदर सुद्धा मोदीच्या हस्ते 2014 मध्ये अरबी समुद्रामध्ये स्मारक बांधू आणि त्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते झालेलं होतं, पण ते सुद्धा सरकार विसरलेलं आहे. म्हणून जर कुणी जरी पुतळे उभारत असतील त्याच्यामध्ये फसवणूक वगैरे काही नाही, आता सर्वसामान्यांची भावना असते. परंतु सरकारनं तर छत्रपती महाराजांचं नाव घेऊन सर्व समाजाची फसवणूक केलेली आहे. म्हणून ह्याच्यामध्ये राजकारण न करता सरळ सरकारनं ज्या ठिकाणी पुतळे मागतील त्या ठिकाणी परवानग्या देण्यात याव्या आणि समाजामध्ये तेढ होऊ नये. कारण काही हरामखोर लोक पुतळ्यांच्या पाठीमागून आडून भांडण लावण्याचं काम करत आहेत. या पाठीमाग सर्व समाज, सर्व जाती धर्मातील मावळे एकत्र आहेत. कुणालाही छत्रपती महाराजांना विरोध कुणीही करत नाही, परंतु काही राजकीय शक्ती या पाठीमाग आडून एकमेकांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. पुतळ्याच्या राजकारणामागून मला असं वाटतं का की आरक्षणाचा मुद्दा भरकटायचा म्हणून? 100% अशी वेगवेगळे मुद्दे काढायचे, समाजामध्ये भांडणं लावायची आणि मुद्दा डिवाइड करून भटकावून टाकायचं. बरं, हैदराबाद गॅजेट लागू झालेलं आहे, तर किती नोंदी प्राप्त झालेल्या आहे? हैदराबाद गॅजेट लागू झालेलं नाही. सरळ मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ज्यांच्या फक्त मराठा कुणबी नोंदी सापडत्याल त्यांनाच फक्त आरक्षण दिलं गेलं जाईल. हैदराबाद गॅजेट जर लागू केलं असतं तर मराठवाड्यातील प्रत्येक सरसगट मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे होतं, परंतु तसं होत नाही. आज 70% मराठा समाजातील माणसांना आरक्षण मिळत नाही. बोटावर मोजण्या इतक्याच ज्यावेळेस 1965-67 जी काही नोंदी सापडल्या, पंजाबराव देशमुखांनी जे काही कुणबी लावून घेतल्या त्याच नोंदी परत आम्हाला दाखविल्या जातात आणि मराठा समाजाची फसवणूक केली जाते. म्हणजे आतापर्यंत एकही मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळालं नाही असं म्हणता येईल? हा, 0% तसंच म्हणता येईल. एखादा 1-2% मिळाली असतील. 100% 1-2% प्रमाणपत्र दिले गेलेत पण व्हॅलिड होत नाही. 1-2 ठिकाणचे उदाहरण जर आपण सोडले काही नाही. जसं आंदोलन फेल गेलं असं म्हणता येणार नाही, परंतु पर्वत टोकरून उंदीर काढल्यासारखं काम झालेलं आहे मराठा आरक्षणासंदर्भामध्ये. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.